हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल पाटील. आपले पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे याविषयी काही सोप्या टिप्स शेअर करणार आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. अशात उन्हाच्या तडाख्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांची वाईट अवस्था होऊ लागली आहे. या उष्णतेमुळे नवजात बालकांना खूप त्रास होऊ शकतो. जर तुम्ही पहिल्यांदाच आई झाला असाल तर तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल की लहान मुलांची काळजी कशाप्रकारे घेतली पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आपण पहिला उपाय कोणता आहे ते पाहूयात. पहिला आहे डिहायड्रेशन. तर आपल्या बाळाला डिहायड्रेशन झालं आहे हे कसे ओळखायचे? जर बाळाचे ओठ कोरडे पडले असतील. यानंतर आहे युरिन आउटपुट. जर तुमचे बाळ दिवसातून 5 ते 6 वेळा लघवी करत असेल तर याचा अर्थ आहे की त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे. आणि जर बाळ यापेक्षा कमी प्रमाणात लघवी करत असेल तर याचा अर्थ आहे की बाळाला डिहायड्रेशन झालं आहे. तसेच बाळाची स्किन ड्राय झाली असेल. यानंतर जर बाळाचे डोळे खोल गेले असतील, बाळ इरिटेबल वाटत असेल, ही सर्व डिहायड्रेशनची लक्षणे आहेत. तर डिहायड्रेशन होऊ नये म्हणून कोणते उपाय केले पाहिजेत? उन्हाळ्याच्या काळात लहान मुलांच्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जर बाळाचं वय 6 महिन्यांपेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीत त्याला पाणी देऊ नका. 6 महिन्याच्या आतील बाळांना फक्त ब्रेस्ट मिल्कच दिलं पाहिजे. कारण आईच्या दुधामध्ये 80 ते 90% पाण्याचे प्रमाण असते. बाळाला जर वरून पाणी दिले तर बाळाच्या किडनीवर प्रेशर येऊ शकते. जर बाळ 6 महिन्यापेक्षा जास्त वयाचे असेल तर त्याला दिवसभरात 1 कप पाणी द्यावे. आता आपण उन्हाळ्यामध्ये बाळाला कोणत्या प्रकारचे कपडे वापरले पाहिजेत ते पाहूया. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी कपड्यांची निवड करत असताना या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नंबर 1, लहान मुलांचे कपडे हे 100% कॉटनचे असले पाहिजेत. नंबर 2, मुलांचे कपडे हे फुल स्लीव्हचे असले पाहिजेत, जेणेकरून बाहेर गेल्यानंतर मुलांचे उन्हापासून संरक्षण होईल. नंबर 3, मुलांसाठी डार्क कलरचे कपडे न घेता लाईट कलरचे कपडे यूज केले पाहिजेत. कारण लाईट कलरचे कपडे सूर्यप्रकाश कमी ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे मुलांना उन्हाचा त्रास होत नाही. नंबर 4, लहान मुलांचे कपडे हे खूप टाईट नसावेत, ते सैल व हवेशीर असले पाहिजे. जर तुम्ही मुलांना घेऊन बाहेर जात असाल तर हॅट किंवा कॅपचा वापर करा. उन्हाळ्यामध्ये अनेकदा लहान मुलांना रॅशेस उठण्याची समस्या असते. ही समस्या दूर करण्यासाठी बाळाला दररोज अंघोळ घाला. त्याचबरोबर बाळाचे शरीर दिवसातून 2 ते 3 वेळा ओल्या कपड्याने पुसून घ्या. त्यामुळे बाळाचे शरीर थंड होईल आणि त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तुम्हाला आता आणखी एक प्रश्न पडला असेल की उन्हाळ्यामध्ये बाळासाठी AC किंवा फॅनचा वापर करावा का? हो, तर तुम्ही बाळासाठी फॅन किंवा ACचा वापर करू शकता. पण वाऱ्याचा झोत डायरेक्ट बाळाच्या शरीरावर पडणार नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.